नमस्कार मंडळी. अक्षरधन कथावाचक स्पर्धेमध्ये मी भाग घेते आहे आणि त्याच्यासाठी मी माझाच एक छोटासा लेख आणि कथा वाचून दाखवते आहे. कथेचं नाव आहे सरसो का साग. खरं तर ही कथा आणि अनुभव असा दोन्ही आहे. माझं नाव सायली साठे वर्तक. सैन्यात असल्यामुळे आम्हाला खूप ठिकाणी वेगवेगळे अनुभव येतात आणि त्याचाच एक अनुभव पंजाबमध्ये आला होता आणि तो छोटासा किस्सा मी आता वाचून दाखवते आहे. उत्तर भारतासह आता सगळीकडेच हळूहळू थंडी वाढवू लागली आहे. बॉलिवूडमुळे सरसो का साग मक्के दी रोटी प्रसिद्ध झाली आहे. पण ही डिश खायची तर पंजाबच्या ढाब्यांमध्ये मिळते तितकी ऑथेंटिक मिळणे जरा कठीणच, हे आपले माझे मत. काहींनी अमेरिकेत देखील उत्तम चवीची खाल्ली असू शकेल, पण वेगळी चव असल्याने ही भाजी सरसकट सगळ्यांना आवडेलच अशी काही सांगता येत नाही हां. सरसो का साग बनवले की मला मात्र भटिंडाची जरूर आठवण येते. त्याचा एक किस्सा आहे. किस्सा म्हणा किंवा कथा म्हणा. झालं असं की पंजाबमध्ये भटिंडाला पोस्टिंग असताना आमच्याकडे एक दूधवाला दूध टाकायला यायचा. लहानच होता तसा वयाने, पण तब्येतीमुळे दिसायला एकदम मोठा आणि हेफ्टी होता. टिपिकल सरदार होता तो. डोक्यावर पगडी, पठाणी ड्रेस आणि बुलेट. अतिशय सावकाश आणि अदबीने पंजाबी स्टाईलमध्ये बोलायचा तो, म्हणजे हिंदी मिक्स पंजाबी. उदाहरणार्थ, जी तुसी दूध लेना है कल. थंडी सुरू झाली तशी एक दिवस मी त्याला म्हणाले, भैया आपके खेत में सरसो होगा ना, मेरे लिए थोडा ले आना किसी दिन. झालं. सरसो म्हणजे सरसो का साग नव्हतं हां खरं म्हणायचं मला, सरसोची भाजी. दुसऱ्या दिवशी साहेब एका डब्यात सरसो का साग घेऊन हजर. मी म्हणलं, भैया मैंने तो पत्ते बोले थे, आप तो साग ही ले आए. तेव्हा तो म्हणाला, कोई ना जी कोई ना. घर म्हणजे घर. घर आळा ही ले आया जी, मम्मी ने बनाया था कल. पंजाबमध्ये घ आणि भ याला अनुक्रमे ग आणि ब असं उच्चारतात. उदाहरणार्थ भारत नाही म्हणत ते, भारत. मग मी म्हणलं, त्याने आणलंच एवढं तर असू देत, नंतर बाजारातून आणून बनवीन वेगळे, सध्या हेच खाऊन बघावे. दुसऱ्या दिवशी साहेब दूध टाकायला आले ते पडेल चेहरा घेऊन. मॅडम गलती होगी जी. मी म्हणलं, आता काय झालं याला? म्हणून म्हणलं, कोई बात नहीं भैया, हमने खतम भी कर दिया साग. हे ऐकून तर त्याचा चेहरा अक्षरशः रडवेला झाला. मी विचारलं, काय झालं? क्या हुआ भैया? मैडम बहुत सॉरी जी, बहुत सॉरी. मैंने कल जो साग दिया नहीं तेनू, ओ ना बिना तड़के वाला दिया जी. मम्मी ने मेरी बड़ी डांट लगा दी जी. बोली, हाय हाय पुत्र, मेम साहब ने तेनू बिना तड़के वाली साग कैसी खानी दी? जाके माफी मांग ले अब. मला इतके हसायला आले. मनात मी म्हणलं की बिना तडक्याचं होतं की तडक्याचं, आम्हाला तर काही समजलंही नाही. आम्ही चाटून पुसून फन्ना केला त्याचा. वाटलं एकदा की काहीतरी कमी वाटतंय, पण स्वतःला येत नसलं की समोर येईल ते स्वाहा म्हणून खायचं असतं. शास्त्र असतं ते. तर कहाणी अशी आहे की पंजाबमध्ये घरोघरी मोठ्या प्रमाणात सरसो, पालक, चंदन बटवा, हिरवी मिरची, आलं लसूण हे सगळं घालून सरसो का साग, पालक, मेथी आणि चंदन बटवा हे सगळं घालून मोठ्या प्रमाणावर उकडून ठेवून देतात आणि मग त्याच्यात मक्याचं पीठ घालून घोटून बिटून सगळं तसंच तयार ठेवतात. जसं लागेल तसं तुपात कांदा मिरची लसणाची फोडणी द्यायची की जेव्हा पाहिजे तेव्हा सरसो का साग तयार आहे जी. तेव्हापासून मी मात्र बिना तडकेवाळी साग तो मी खातच नाही हां. आणि बिना तड़के साग तो मैंने पसंद ही नहीं आती मेनू जी. आणि आता मात्र मी सरसो का साग बनवण्यात एक्सपर्ट झाली आहे. बस तुसी दस दो, एनीथिंग एनीवेयर आय कॅन खिळा दिया तासी तेनू सरसो का साग दीजी. सो प्रेझेंटिंग सरसो का साग. कशी वाटली तुम्हाला हा अनुभव, माझी कथा? आणि हा आमचा पंजाबी भैया. पंजाबी लोक मनाने खूप मोठ्या मनाचे असतात आणि खूप छान दिलदार असतात. त्यांच्याबरोबर खूप छान अनुभव आला. आय होप तुम्हाला सगळ्यांना पण हा अनुभव तुम्ही एन्जॉय केला असेल माझ्याबरोबर. धन्यवाद.